नमस्कार मंडळी, इंडियन तडका चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे हिरव्या मिरच्याच्या वाटणाची रशी आमटी। त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची, लवंग, मिरे, धने आणि खसखस। एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि सुक्कं खोबरं किसून घेतलेलं आहे। अर्धी वाटी चण्याची डाळ कुकरमध्ये पाणी लावून शिजवून घ्यायची आहे। त्याच्यातलं पाणी थोडंसं तसंच ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कसं घेतलेलं आहे। नंतर हे सर्व मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण तव्यावर थोडंसं तेल टाकायचं। तवा चांगला तापला की मग हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची छान तडतडली पाहिजे। हिरवी मिरचीमध्ये पाणी असतं म्हणून भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो। तुम्ही बघू शकता मी अशी भाजून घेतलेली आहे। तुम्ही पण अशीच भाजून घ्या। तुम्ही लाल मिरच्याची आमटी खाल्ली असेल, पण हिरव्या मिरच्याची आमटी पण खूप सुंदर लागते। तुम्हाला आवडत असेल तर माझी रेसिपी नक्की फॉलो करा आणि तुम्ही पण बनवून बघा। आता आपली मिरची छान भाजलेली आहे। त्याच्यामध्ये आपण लवंग, मिरे आणि धने टाकूया। मी 4 लवंग, 4 मिरे आणि अर्धा चमचा धने घेतलेले आहे। धने ब्राऊन कलरचे होईस्तोवर भाजायचं आहे। आता छान धने भाजून झालेत। आपण त्याच्यामध्ये आता खसखस घालूया। खसखस जास्त भाजायची नाही। खसखस काळी होऊ द्यायची नाही। हलकीशीच भाजायची आणि काढून घ्यायची आहे। काळी झाली तर उग्र वास येतो खसखशीचा, म्हणून लवकर काढून घ्यायची। सर्व सारण व्यवस्थित काढून घ्यायचं। आता आपण सुक्कं खोबरं किसलेलं ते भाजून घेऊया। सुक्कं खोबरं भाजताना तेल घालायची काही गरज नाही आहे। खोबऱ्याचं स्वतःचं असं तेल असतं, त्याच्यातच ते छान भाजतं। आपल्याला ब्राऊन कलरचं खोबरं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता असं भाजून घ्यायचं। आता हे भाजलेलं खोबरं काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये। कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा पण छान ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा, जळू द्यायचा नाही। ब्राऊन कलरचा झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया। मी 1 टमाटर कापून घेतलेले आहे। हा सर्व मसाला मोठ्या गॅसवरच भाजायचा आहे। आता कांदा आणि टमाटर पण काढून घेऊ। आता हे सर्व साहित्य थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर घालायची भरपूर आणि चवीनुसार मीठ घालायचं। मी सेंधं मीठ वापरते, तुम्ही साधं मीठ वापरत असाल तरी पण चालतं। आता हे सर्व साहित्य आपण एका भांड्यात घेऊया मिक्सरच्या आणि बारीक वाटून घेऊया। मी याला वाटून घेते आता। हे बघा, तुम्ही बघू शकता आपण असं छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आता एक कढई आपण तोपर्यंत तापत ठेवू आणि एका बाउलमध्ये चण्याची डाळ घेऊया आणि तिला असं हातानेच कुस्करून घेऊया। मिक्सरला वाटायचं नाही, हातानेच कुस्करायचं। चवीला खूप छान लागते। आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक लसणाची पाकळी चॉप करून टाकूया। लसूण पण छान ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा। आता आपण त्याच्यामध्ये वाटलेलं हिरवं वाटण घालायचं। पूर्ण वाटण टाकून घेतलंय मी।
हे वाटण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। हा मसाला सारखा ढवळत राहायचा, नाहीतर खाली लागू शकतो। बघा मित्रांनो, मी किती छान परतवून घेतलेला आहे। सगळ्या बाजूनी मसाला छान हलवून घ्यायचा। आता मसाल्याला आपल्या तेल सुटत आलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ मसाला आपला छान परतलेला आहे। आता आपण या मसाल्यामध्ये जे आपण चण्याची डाळ कुस्करून घेतली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते सगळं सारण या कढईमध्ये घालायचं। छान मिक्स करून घ्यायचं। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं पातळ आवडत असेल आमटी तेवढे पाणी टाकायचं आहे। छान मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आणि हवं तेवढं पाणी घालायचं। नंतर आमटीला छान उकळी आणायची आणि कोथिंबीर घालून सर्व करायची। बघा मित्रांनो, किती सुंदर कलर आलाय। मी आणि थोडंसं पाणी घालते। आता एक उकळी काढायची। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।